महाराष्ट्रात शेती आणि राजकारण हे दोन शब्द ऐकले की आपल्या डोळ्यासमोर एक नाव येतं, ते म्हणजे पवार कुटुंब. पण तुम्हाला माहितीये का, बारामतीच्या मातीत जे आधुनिकतेचं सोनं पिकतंय त्याची बीज हजारो मैल दूर असलेल्या एका देशात पेरली गेली होती. तो देश म्हणजे इस्रायल. अजित पवार यांच्या निधनानंतर मुंबईतील इस्रायल दूतावासाने एक भावूक पोस्ट शेअर केली. एखादा देश जेव्हा एखाद्या नेत्याला अशी श्रद्धांजली देतो तेव्हा त्यामागे फक्त राजकारण नसतं, तर अनेक देशांचे घट्ट ऋणानुबंध असतात. आजच्या व्हिडिओत आपण हीच गोष्ट पाहणार आहोत, पवार कुटुंब आणि इस्रायलच्या खास नात्याची. या गोष्टीची सुरुवात झाली 1970च्या दशकात. शरद पवारांचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार यांनी एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी पाहिलं की इस्रायल हा देश वाळवंटात सुद्धा नंदनवन फुलवतोय. आप्पासाहेब तिथे गेले. तिथे राहून त्यांनी तिथल्या किबुत्झ संस्कृतीचा आणि ठिबक सिंचनाचा अभ्यास केला. त्यांनी भारतात परतताना फक्त आठवणी नाही तर आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान सोबत आणलं. आप्पासाहेबांनी आणलेलं हे रोपटं शरद पवारांनी वटवृक्षात रूपांतरित केलं. 1993 मध्ये जेव्हा शरद पवार 800 शेतकऱ्यांना घेऊन इस्रायलला गेले तेव्हा तो एक जागतिक विक्रमच होता. भारतीय शेतकऱ्याला आधुनिकतेची स्वप्न पडू लागली आणि ती या दौऱ्यामुळेच. डाळिंब, द्राक्ष आणि फुलांची शेती महाराष्ट्रात जी फोफावली त्यामागे या पवार इस्रायल कनेक्शनचा मोठा वाटा आहे. आणि हीच परंपरा अजितदादांनी नव्या युगाच्या भाषेत पुढे नेली. बारामतीमधील सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर करून रोपवाटिका कशी असावी, पाण्याचा थेंबन थेंब कसा वाचवावा याचं प्रशिक्षण दिलं जातं. आज अजित पवार आपल्यात नाहीये, पण त्यांनी उभी केलेली ही आधुनिक शेतीची व्यवस्था कायम राहील. इस्रायल दूतावासाची श्रद्धांजली ही याच कामाची पावती आहे. पवार कुटुंब आणि इस्रायलच्या या नात्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अशाच अपडेटेड न्यूज साठी सबस्क्राईब करा जबरी खबर.